काळाचा काळ महाग क्षेत्रपाल भक्ता संकटी धावे तात्काळ। काळभैरव भैरवांचा नायक आणि ज्योतिबा डोंगरावरचा क्षेत्रपाल आणि दंडकधारी साक्षात देवही त्यांना नमत। केदारनाथ जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे दैत्य संहारासाठी महालक्ष्मीच्या आग्रहास्तव आले त्यावेळी येताना 1,00,000 भैरव सेना सोबत आली। त्यातील प्रमुख काशी क्षेत्राचे क्षेत्रपाल संरक्षण देवता काळभैरव हे नाथांच्या सोबत आले। तोरण भैरवानंतर काळभैरव हे सरसेनापती झाले। नाथांबरोबरच हे अष्टभैरव सर्वांच्या संरक्षणासाठी मंदिर परिसर आणि ज्योतिबा डोंगराच्या चारही बाजूस भैरवांचे वलय आहे। काळभैरव हा शिवशंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला तेजस्वी अवतार आहे। काळभैरवांनी अष्टभैरवांची स्थापना करून उजव्या हातात खडक धारण करून उत्तराभिमुख होऊन केदारनाथांच्या सेवेत आहेत। डाव्या हातात अमृतपात्र, त्रिशूल, डमरू, आसन शेष आणि त्यांचे वाहन नीलअश्व असं आहे। काळभैरव हे न्यायप्रिय, त्यांना अन्याय सहन होत नाही। त्यांचे शिष्य शनी महाराज म्हणून शनी मंदिर हे काळभैरवांच्या जवळच आहे। काळभैरव हे उग्र अवतार आणि रुद्रा अवतार आहेत। काळभैरवांनी गायमुख क्षेत्रावर पुष्कर नावाचा दैत्य मारला म्हणून तिथे पुष्कर तीर्थ आजही आहे आणि तेथेच त्यांची मूर्तीही आहे। हे वाडी रत्नागिरीवर रक्षकरूपी भैरव असून या क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढवण्याचा मान त्यांना आहे। त्यांना भाविक भक्त आपले सुखदुःख सांगतात आणि काही चांगल्या कार्यांची सुरुवात करताना काळभैरवांना कौल घेतला जातो।